जय मशान कालिका जय देवी। मशान कालिका। दोस्तों नमस्कार, साधना सिद्धि अघोरी चैनल में मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं। और आज मेरे 4 शिष्य हैं जिन्होंने 48 दिन पूरा करके मेरे पास आ गए हैं मार्गदर्शन लेने के लिए, मिलने के लिए, गुरु दक्षिणा देने के लिए। आज चारों का अनुभव क्या क्या हो गया ये देखना है, क्योंकि साधना सिद्धि अघोरी चैनल कुछ फ्रॉड है क्या, झूठ बोला जाता है क्या, क्या है यहाँ की सच्चाई, आज मेरे शिष्य बताएंगे। तो शुरुआत यहाँ से करते हैं। बेटा तुम्हारा नाम और गांव बता दो। एक्चुअली लैंग्वेज उनका मराठी है, मगर कोशिश करेंगे हिंदी में बात करने के लिए, ठीक है? तो बता दो बेटा। गुरुदेव की पैर छू के मैं कोटि कोटि प्रणाम करता जीते हूँ रहो और बेटा। माता दक्षिणी काली की माता और मशान काली के माते की प्रणाम करके कोटि कोटि प्रणाम करता हूँ। मैं बम्बई का हूँ, मेरा नाम रविंद्र है। मैं 1 महीने के पहले यहाँ पे बेलगावी में गुरुवर्य श्री श्याम देसाई गुरुजी के यहाँ दीक्षा लिया, गुरु दीक्षा लिया। गुरु दीक्षा लेने के बाद मैं 15 दिन के बाद मैं अपना जो साधना रहता है 48 दिन का, जो साधना करने के लिए मैं अपना शुरुआत किया। शुरुआत करने के बाद मेरा 15 दिन के करते करते थोड़ा मंत्र जाप में भी मेरा थोड़ा गलती हुआ। गलती होने के बाद मैं गुरुवर्य को फ़ोन करके बताया कि मेरा कुछ गलती है क्या है, मेरे को कुछ अनुभव नहीं हो रहा है। तो मेरे को गुरुवर्य ने बोला आपने कैसा मंत्र किया है, क्या किया है, वो सब बता दो। मैं वैसे उनको बता दिया। बता देने के बाद मेरे को पता चला कि मेरा मंत्र में थोड़ा सा गलती हो रहा है। क्या, जिधर मैं क्रीम 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 मंत्र मत बोलो, जो भी मैं बोल रहा हूँ मंत्र, जो मंत्र में थोड़ा सा मेरा गलती हो रहा है करके मेरे को गुरुवर्य ने बता दिया। वो मंत्र में सुधारने के बाद 2 दिन के बाद मेरे को जो तकलीफ होने चालू हो गया, तकलीफ इतना चालू होने लग गया कि मेरा जो पेट में दर्द होने लग गया और मेरा जो शौच की जगह पे मेरे को बहुत दर्द होने लग गया। दर्द होने के बाद जो मेरा शौच की जगह से मेरे को खून बहने लग गया। खून इतना बहने लग गया कि मेरा जब बाथरूम में गया तो बाथरूम में पूरा खून खून होने लग गया। खून खून होने के बाद मेरा 8-10 दिन बहुत तकलीफ हो गया। बाद में मेरे को इतना ज़्यादा हो गया कि मेरे को एडमिट करना पड़ा। क्या, हॉस्पिटल में एडमिट हुआ है। एडमिट इतना हुआ कि मैं वहाँ से 8 दिन के बाद मैं एक हॉस्पिटल में एडमिट हो गया। उसके बाद मैं वापस आया। वापस आने के बाद मेरे को वापस तकलीफ होने लग गया 2-4 दिन के बाद। जब इतना तकलीफ हुआ कि मेरा घर के अंदर पूरा खून खून हो गया, घर में पूरा मेरा चद्दर बिदर सब पूरा ये हो गया। मेरे घर के सब फैमिली सब एकदम ये हो गए, डर गए। तो वापस हम लोग हॉस्पिटल गए। हॉस्पिटल के बाद वापस उधर एडमिट किया। एडमिट करने के बाद हम लोग गुरुवर्य को ज़रा फ़ोन करके, मेरे बेटी ने फ़ोन करके बताया कि ऐसे ऐसे हो गया। तो मेरे को गुरुवर्य ने मेरी बेटी को बताया कि ऐसे ऐसे करो करके, तुम कुछ डरो मत, और इसके बाद जो भी है मैं वो सब करूँगा, और जो है इसके में से मैं बाहर निकाल दूंगा, कोई टेंशन मत लो। मैं बाद में 2-4 दिन के बाद मेरा ठीक हो गया तबीयत, और मैं 8 दिन के बाद वापस घर पे आ गया। मेरा तब से मेरा तबीयत अभी ठीक है। अभी मैं वापस बेलगांव में अपने गुरुवर्य के पैर के यहाँ आया हूँ, मैं घर पे आया हूँ मैं, और उनसे मार्गदर्शन लेकर वापस मेरा जो गुरु दीक्षा का जो हुआ पूरा जो मेरा साधना है, वो मेरा साधना मेरे को पूरा करने का है। इसके लिए वापस अपने गुरुवर्य के पास मेरा मार्गदर्शन लेने के लिए आया हूँ मैं। अभी मुझे बात बता दो बेटा, ये जो पेट की बीमारी थी कब से थी? ये मेरा 1-2 साल से मेरी थी। 1-2 साल से? हाँ, 2 साल से, 2-2.5 साल से थी। तो मतलब जो इनके पे तंत्र क्रिया किया होगा, कुछ तो किया होगा, या मेरे कुछ पास तो मेरे घर पे तो ऐसा बहुत मेरा तंत्र तकलीफ है, क्रिया बहुत करते पहले से रहते बार तकलीफ है, बार। मेरे को बहुत तकलीफ है। लेकिन ये तकलीफ है, मैं कभी किसी को बोलता नहीं था। थोड़ा बोलने को मेरा थोड़ा खराब लगता है, शर्म लगता तो था। दोस्तों मैं हर एक वीडियो में कहता हूं कि जो मैं शक्ति देता हूं वो घर का तंत्र कट करना शुरू कर देती है। और मैं कुंडलिनी चक्र, दिव्य दृष्टि भी जागृत करता हूं। जब इनका मूलाधार चक्र भी जागृत हो गया, तो शायद तुम्हें मूलव्याध का प्रॉब्लम था क्या? थोड़ा था पहले, था पहले। इसके लिए वो चक्र जागृत होने के वजह से खून गिरना शुरू हो गया, और उनका जो गंदगी थी, जो तंत्र क्रिया की थी, वो सब निकल के चली गई। अभी एकदम फर्स्ट क्लास हो गए। आज भी मुझे याद है, इनकी लड़की ने मुझे फोन करके बताया था कि हमारे पापा को बचा लो करके। माता के आशीर्वाद से अब हट्टे कट्टे हो गए, अच्छे हो गए और आ गए। क्या ये सिर्फ चंद 15 दिनों का अनुभव है इनका, और दोबारा ये
वापस अभी शुरू कर अभी मैं इधर यहाँ आने के पहले भी मेरा पेट में वापस दर्द चालू दर्द हो गया था। चालू हाँ, हो। चालू था। अभी मेरे पेट में दर्द चालू था। वापस मेरे को थोड़ा सा अभी वापस ये हो गया था, बहुत तकलीफ हो गया था। अभी वो सब तो सही हो मैं जाएगा। यहाँ आया, बोला ने क्यों ऐसा तकलीफ हो रहा है। तो अभी मैं गुरुजी के पास आया हूँ, मैं इनके पैर के पास नजदीक बैठा हूँ। गुरुजी को बताया कि मेरे को वापस तकलीफ होने लगी ऐसा ऐसा। तो अभी क्या है, मेरे को अभी ठीक है, अभी बहुत ठीक है। और इसके बाद मेरी माचान कालिका और मेरे गुरुवर्य मेरे को ठीक करेंगे हो जाए। और वो मेरे पीछे रहेंगे, इतना मेरे को पूरा पूरा भरोसा है। और मेरे ऐसे गुरुवर्य जो मेरे को मिले हैं ना, तो मेरा एक कोई मेरे गए जन्म का मेरा पुण्य ही है करके मैं इनके पास आया हूँ मैं। सही बात। बस जय मशान काली। अभी मुंबई वाले का सुन लिया, और एक शिष्य है जिस शिष्य ने मुझे ये देखो अपने भेंट करके प्यारे चांदी की चेन दे दी है क्या। अभी माता का लॉकेट भी देने का वादा किया है उन्होंने, तो उनका क्या है अनुभव वो भी सुन लेंगे। माइक दे दो बेटा उनको। हाँ। वो कहाँ से आए, क्या है, वो भी देख लेंगे। गुरु जी के चरणों में कोटि कोटि वंदन। जीते रहो बेटा। मैं हैदराबाद से हूँ, मेरा नाम बबलू है और मैं 2 महीने पहले आया था। तो जैसी तपस्या अपन जब करते थे तो 20 दिन तो कुछ भी नहीं हुआ, लेकिन दीपावली के टाइम में थोड़ा दर्शन हुआ था हल्का सा। फिर उसके बाद में दर्शन पूरा बंद हो गए थे। फिर एक जैसा मान लो 32 डेज के बाद में ऐसा लगा कि माला कोई घुमाने नहीं दे रहा, एकदम टाइट पकड़ लिया था। फिर उसके बाद में खंधे पे एकदम हाथ लगा के प्रेस कर दिए। फिर उसके बाद में गुरुजी से भी बात किया मैं। गुरुजी बोले वो कुछ भी नहीं होता, आप चलते रहने दो, सब ठीक हो जाएगा। तो अभी पूरा 48 डेज कंप्लीट हो गया। गुरुजी का दर्शन आशीर्वाद लेने को आए वापस। बेटा घर का वातावरण कैसा हो गया अभी? एकदम क्लाइमेट ही चेंज है, मतलब Change। पहले से बहुत फर्क है। और 15-20 दिन तो बहुत परेशान था, मतलब कैसा बैठ नहीं पाते थे, मतलब घबराहट होना, अलग अलग क्लाइमेट चल रहा था। लेकिन जब उसके बाद में मैं आपको जितने बार भी फोन किया, मैं आपको एक ही बोलता था, आप बोलते थे कि कैसा है, मैं बोलता था मजा। वो मजा में इतने माला दूसरे करा लेकिन मजा नहीं आया। लेकिन इसमें ऐसा फीलिंग अलग रहती थी कि अपन कहीं जा रहे। सही बात। उसका फीलिंग बहुत डिफरेंट था। अपना किस्मत है कि एकदम साष्टांग दर्शन नहीं दिया, लेकिन जो हुआ वो शायद वो दूसरे उसमें कभी नहीं होता था। नहीं होता। सवाल अभी कारोबार वगैरह कैसा चल रहा है? कारोबार भी अच्छा है, अच्छा गुरु जी चल आपका रहा है। आशीर्वाद से। तो क्योंकि जो शक्ति मैंने दिया है वो उनका घर का वातावरण भी चेंज कर दिया, कारोबार बिजनेस वगैरह सब बढ़ा दिया है। और मशान काली माता करे और उनकी तरक्की हो जाए, बहुत पावरफुल हो जाए, लाखों करोड़ों रुपए कमाए बिजनेस के माध्यम से वो क्या। तो एक जो रहते हैं ना छोटे छोटे, बेटा यहाँ पे तुम्हें कुछ फ्रॉडगिरी लगी? नहीं, कुछ फ्रॉड नहीं। फ्रॉड होता तो हैदराबाद से यहाँ कौन आता इतने दिन से? लोग कहाँ से आ रहे, मुंबई से आ रहे, राजस्थान से आ रहे, हैदराबाद से आ रहे। तो यहाँ पे कोई साधना सिद्धि अघोरी चैनल के ऊपर कोई फ्रॉड नहीं है, कुछ भी नहीं है क्या। जो है सिर्फ और सिर्फ सच्चाई है। हाँ, जो मेहनत करेगा फल उसको प्राप्त होगा, जो मेहनत नहीं करेगा उसको कहाँ पे क्या प्राप्त होगा। यहाँ पर मेन मैं देखा जो लोग आ रहे रिपीट आ रहे। हाँ। अगर फ्रॉड है तो फिर रिपीट कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा। एक ही बार में दूर हो जाएगा कंपलसरी। क्योंकि जब रिपीट हो रहा तो अपने इसमें थोड़ा बहुत तो कुछ तो रहेगा ही ना। रहेगा तो अपन वापस तो आना ही पड़ेगा। कोई एक ही बार थोड़ी कोई होने वाला है क्या। एक परीक्षा देगा तो थोड़ी कोई पास होने वाला है, ऐसा तो नहीं हो सकता है ना। मेरा एक तो क्या मालूम, जो अनका माले का बोला ना, तो मैं जब माला जपता था ना तभी मेरा पूरा हाथ है ना जकड़ लेता था। हाँ, सेम ये मैं बताया नहीं, तो मेरा पूरा हाथ जकड़ लेता था, इतना पूरा बोले तो जाम हो जाए, ऐसा उंगली वो एकदम चढ़ा हो जाता था। ये बात मैंने बताया बराबर। मैं करते टाइम में तो मेरा ऐसा तो होता कि हाथ पूरा टाइट पकड़ लिया कोई। ये बात सही है। ये क्यों होता है दोस्तों? क्योंकि ये जो मैंने शक्ति दी है, ऊर्जा दी है, उसका प्रभाव शरीर के ऊपर बहुत गिरता है। तो इसके लिए इनको ऐसी परेशानी हो जाती है, मगर बाद में एकदम नॉर्मल चलना शुरू हो जाता है। वो एक शुरुआत के 15-20 दिन ना माँ का दूध नहीं दोस्तों, छठी का दूध याद आ जाता है सभी मेरे शिष्यों को। क्या तो अभी हैदराबाद वाले का सुन लिए, और एक बंदा है, तू कैसे लैंग्वेज में बोलेगा बेटा? मराठी महाराष्ट्र। जय गुरुदेव. गुरुदेवाच्या पायामध्ये कुटुकुटी परिणाम. जय गुरुदेव, जय मशांकाली.
मी गुरुजी 1-1.5 महिन्याच्या अगोदर गुरुजीकडे आलो होतो. आल्याच्या नंतर मी ते गुरुदीक्षा घेतली. गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर 48 दिवस अशी तपस्या केली. तपस्या केल्याच्या नंतर मग सुरुवातीला पहिल्या दिवशी मी त्यावेळेस आसन टाकलं. आसन टाकल्याच्या नंतर पहिल्या दिवशी बसायला गेलो. त्यावेळेस आपण आसनवर बसतो. त्या दिवशी मला बसू दिलं नाही आसनवर, बसूच दिलं नाही. मग मी जाप करण्यानंतर बसलो, ध्यानामध्ये जाप करत 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 बसलो. तर मला एकदम घाम आणि एकदम असे चक्कर यायला लागले, जीव घाबरायला लागला. मग त्याच्यानंतर मला लगेच मग मी 11 माळा केल्या. 11 माळाच केल्यानंतर मला अचानक मध्ये चालू उठ म्हणे इथनं. मग मला चक्कर यायला लागला. मी घाबरलो एकदम, उठून सण पळून गेलो बाजूला. बाजूला गेल्याच्या नंतर मग मी त्यावेळेस काही बसलो नाही. मग गुरुजीला फोन केला. म्हटलं गुरुजी मला जीव घाबरल्यासारखा होतोय, घाम होतोय आणि एकदम कसं तरी होतंय. मग गुरुजी मला बोलले की बाळा कंटिन्यू चालू ठेव. कंटिन्यू चालू ठेवल्याच्या नंतर मी परत अजून दुपारात 3 वाजता परत बसलो. मग त्याच्यानंतर 3 वाजता बसल्यानंतर गुरुजींचा फोटो नाही लावला होता मी पाठीमागं, म्हणून त्यावेळेस मला असं वाटतं की त्यावेळेस म्हणजे मला तकलीफ होत होती. अच्छा. मग मी दुपारी गुरुजींचा फोटो मढवून आणला. आणल्याच नंतर लावला, अगरबत्ती लावली, पाया पडल्या, नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मी ध्यानामध्ये बसलो. बसल्याच्या नंतर मला काहीही तकलीफ झाली नाही, कुठलीही तकलीफ झाली नाही. मग त्याच्यानंतर कंटिन्यू मंत्र चालू ठेवल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी मला माईने दर्शन दिलं. क्या बात आहे, ग्रेट. साक्षात माईने मला डायरेक्ट दर्शन दिलं. मग मला म्हणजे एकदम गंदी खुशबू म्हणजे बदबू येत होती की एकदम आपलं मशांमध्ये आपण मुर्दो कसं जाळतो तशी खुशबू मला यायला लागली 3ऱ्या दिवशी. मग 3ऱ्या दिवशी यायला लागल्यानंतर मग मी घाबरून गेलो की बुवा इतकी गंदी कस काय येते. तरी पण मी घाबरत गुरुजीने मला सांगलो होतं कंटिन्यू चालतो. मी जप करायला लागलो. मग मला आवाज करायला लागला. मग अचानक मध्ये वेगळ्या आवाज यायला लागला, एकदम वेगवेगळ्या मोठ्याल्या, म्हणजे आवाज घुमायला लागला आजूबाजूला माझ्या. आणि आजूबाजूला मला जाणीव व्हायला लागली की माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे. मग त्याच्या करत मी मंत्र कंटिन्यू बटन चालू ठेवले. मग मी आव्हान केलं, म्हटलं जे कोणी असन इथं ते माझ्यासमोर या. कमीत कमी ठीक आहे आता नाही येत तर जायच्या वेळेस माझं संपन्न झाल्यास नंतर जायच्या वेळेस तरी तुम्ही या साक्षात. मग त्याच्यानंतर खूप अजून जोरजोरात आवाज यायला लागला. इतकी गंदी बदबू यायला लागली की पुऱ्या घरात डायरेक्ट पुरी गंदी मूर्त कसं जाळत असतो आपण, वाईट वास यायला लागला. मग आल्याच्या नंतर मग माय मला साक्षात दर्शन दिलं मायने. मग केस हे पाठीमागचे केस आणि माय अशी स्वर्गामध्ये ऑटोमॅटिक जाताना मला दिसली डायरेक्ट. जाताना दिसली. मग मी झाल्याच्या नंतर मग मनातल्या मनात मी मायला म्हटलं मा तू मला दर्शन दिलं. मग मी सगळं झाल्यास नंतर मायेचं दर्शन घेतलं, पाया पडल्या, चुकलं पिकलं असेल तर मला माफ कर म्हटलं. मग गुरुजींना पण आव्हान केलं, म्हटलं गुरुजी जे काय जे तुम्हीच. मग दुसऱ्या दिवशी परत मी बसलो. दुसऱ्या दिवशी बसल्याच्या नंतर मग मी मायला म्हटलं, मग असं बसल्यानंतर मी परत मंत्र जप करायला लागलो कंटिन्यू. तर दुसऱ्या दिवशी परत तसाच आवाज यायला लागला, तशीच खुशबू यायला लागली आणि मोठमोठ्यात असा आवाज यायला लागला, असा आवाज यायला लागला. मग मी परत मायला म्हटलं जी बी शक्ती असेल ती मला दर्शन द्या. मग दुसऱ्या दिवशी काही दर्शन दिलं नाही. पण दुसऱ्या दिवशी या गोष्टीची मला जाणीव झाली की मी बटन कंटिन्यू मंत्र जप करत होतो त्यावेळेस ह्या हातातून ऑटोमॅटिक माझ्या शरीरात कोणीतरी शक्ती प्रवेश होत होती आणि माझ्या अंगाला एकदम काटे आणि एकदम ऑपरेशन सारखं होत होतं. मग त्याच्यानंतर ते ऑपरेशन झाल्याच्या नंतर पण मग मी म्हणजे डोळे बंद असताना मायला दर्शन दिलं नाही. पण मग मी मायला बोलत होतो की बुवा कंटिन्यू तुम्ही मरेपर्यंत माझ्यासोबत राहा. क्या बात आहे, कंटिन्यू मरेपर्यंत माझ्यासोबत एवढं वचन मला द्या. मग माय मला म्हणजे असं मनातल्या मनात बोलत होती की बाळा मी मरेपर्यंत तुझ्या डोक्यावर हात ठेवते आणि मरेपर्यंत तुझ्या सोबत राहते. मग मी ते वचन दिल्याच्या नंतर मायला दररोज मग 8-10 दिवस म्हणजे 4-5 दिवस कंटिन्यू आवाज व्हायला लागला आणि माझ्या अंगातून मी जप करायला बसलो त्या टायमाला सुरुवातीला तसे 11-12 माळा होत नाही. त्याच्यानंतर 11वी माळ तशी मी चालू करत नाही. त्याच्यानंतर मला कंटिन्यू 5 ते 7-8 दिवस 11 दिवस या हातामधनं असा हातरायचा, असं मी बटन मंत्र जप करत होतो तर हातामधनं शक्ती माझ्या अंगात कोणीतरी
टाकत होतं म्हणजे घालत होतं आतमध्ये. मग घालत्यानंतर दररोज 11-12 दिवस कंटिन्यू बटन तसंच चाललं. मग एक दिवस 6व्या म्हणजे 8व्या-10व्या दिवशी एक जण माझ्या ह्याच्यात बाधा टाकायला आला पूजेमध्ये. दारू पिऊन एकदम दारू पिऊन एकदम आला. मी जप करू लागलो. मी असा पडदा लावलेला होता, छोटस पत्राचं घर आहे, तर एक रूम काढली होती चारी कोपरे लावून पडदे, मी कोणाला दिसलो नाही पाहिजे म्हणून. तर मग तो आला दारू पिऊन आला आणि माझ्या समोर समक्ष बसला. बसल्याच्या नंतर मग मला जाणीव झाली. मग मी घाबरून गेलो की बाबा माझ्या समोर कोणीतरी येऊन बसलंय. मी बटन म्हटलं म्हणजे कंटिन्यू मंत्र जप करण्याचं चालू केलं, थांबवलं नाही, कंटिन्यू चालू केलं. त्यावेळेस माझी शेवटची माळ संप्यात येत नाही. त्याच्यानंतर मग मला अचानक मध्ये डोळ्याच्या समोर इतकं मोठं जिनचं मुटकं दिसू लागलं. जिनचं हा एकदम खूप इतकं मोठं डायरेक्ट अशी शिंग हे डोळे लाल एकदम दिसू लागलो. मग मी त्याच्यानंतर मी घाबरलो की माझ्या समोर हे अचानक मध्ये कस काय. तरी पण मी घाबरत असं थर घाबरत असं मंत्र कंटिन्यू शेवटची माळ बाकी असताना चालू केली माईचं मंत्र जप करण्याचा प्रयत्न केला, कंटिन्यू चालू केला. मग झाल्याच्या नंतर मी माळ खाली ठेवली आणि पाया पडायला लागलो. तसे माझे डोळे उघडत नाही. तो बसलेला होता, त्याच्या इच्छा डायरेक्ट एकदम मोठा डायरेक्ट म्हणजे जिनच मला आतून सांगते की जिनच होता. एकदम मोठं मुंडकं आणि एकदम लाल डोळे आणि तो समक्षा. आणि समक्षा मी असं घाबरून गेलो, मी डायरेक्ट पळायला लागलो मी. पण मग उठायला लागलो, तुम्हाला कोणीतरी खाली बसायला लागलं, खाली बस. मग घाबरल्याच नंतर मग मी त्याच्या कानपटीत मारली म्हणजे कानपटीत मारल्याच्या नंतर मी तसं मारायला लागलो कानपटीत. पहिले म्हणजे तो मुलगा दिसला, मारायला लागलो की जिनचं मुंडकं दिसायचं. परत हातावरून घ्यायचो, मग परत अजून एक कानपटीत मारायला लागलो, परत मुंडकं दिसायला लागलं. मग मी अजून घाबरून गेलो. मग मला अचानक आठवलं की बाबा गुरुजींचा ते गुरु ब्रह्म गुरु विष्णू ते मंत्र पाणी मारायचं विसरलो त्याच्या कारणामुळे. मग परत घेतलं, मी जेल घेतलं, टाकलं. मग गुरु ब्रह्म गुरु विष्णू मग ज्या पाणी मारल्यानंतर मग तो साक्षात दिसायला लागला. पण तरी पण त्याला बोलायला लागलो मी की मोठा जिन दिसायचा. मग मी उठलो, म्हटलं तू तिथंच बस बाबा. मग उठलो, गेलो. मग त्याच्यानंतर तो दिसला. मग तो दिसल्यास नंतर अचानक मध्ये मला काय झालं काही नाही, त्याला असं वाटत होतं की डायरेक्ट समक्ष मारूनच टाकाव त्या मुलाला. दारू पिलेला होता ना, आणि कसं होतं काय होता कोणत्या अवस्थेत होता, पुरा एकदम खराब आंघोळ, मी म्हणतो आंघोळ पण नशीन केली त्याने. तो आला होता. मग त्यानं मारल्यास नंतर मी त्याच्या कानपळीत मारली. मग त्याने मला बाहेर गेला, मग त्याला घरच्या बाहेर काढलं. त्याने मला इटकर हाणून फेकली इथं, हे बघा. हे बघा ही अशी निशाणी, वीट मारून फेकून मारली. फेकल्यास नंतर मग इथं लागल्यास नंतर खूप रक्त वाहत होतं. मग मी रूम टावेल लावला. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यास नंतर मग तिथं 6 टाचे पडले होते मला, 6 टाचे मारून आलो. मग मारून आल्यास नंतर मग एक इच्छा व्हायची की त्याच्यावर कंप्लेंट करायची, पण एक इच्छा म्हणायची की त्या झॅमेल्यात कशाला अटकायचा आधीच. मग ते झाल्यास नंतर मी गुरुजीला व्हिडिओ टाकला माझा बनवून की रक्ताचा की गुरुजी असं असं झालंय की बाधा टाकला होता एका जणाने. मग त्याच्यानंतर गुरु बोलले की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मला आज आतून सांगत होते की बाबा माझी दिव्य दृष्टी हे रक्त नंगल्यामुळे बंद झाली आहे. मग मी गुरुजींना फोन केला. मग गुरुजी मला बोलले बाळा काही टेन्शन घेऊ नको, कंटिन्यू चालू ठेव, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मग मी कंटिन्यू बटन चालू ठेवलं. मग मला भरपूर काही अनुभव आले, खूप काही असे अनुभव आले, काही असे दर्शन पण दिले. पण मग कंटिन्यू चालू ठेवले. त्याच्यानंतर परत मी असंच अचानक मध्ये 20 दिवस झाले, 21 दिवस झाले, शक्त्या बंद झाल्या. आणि एक वेळेस असं झालं होतं आणि मला स्वप्नात पण स्वतः मुंजेची जी शक्ती राहते आपली, ती शक्ती येऊन सण माझ्या पलंगावर माझ्या अंगावर खेळत होती. आणि मला कधी कधी असं जाणीव पण झालं की बुवा समजून घ्या मी बसलो आणि माझे गुरुजी आणि आज गुरुदेव ते बसले आणि कानामध्ये काहीतरी सांगताय, माझ्या कानामध्ये काहीतरी सांगताय आणि ते कानामध्ये काहीतरी टाकताय, बुवा लवकर निघावू नये म्हणून सण काहीतरी. मग ते पण मला जाणीव झाली. अशा खूप काही गोष्टी मला जाणीव झाल्या. पण मी या व्हिडिओतून माध्यमातून एकच सांगू शकतो, मी 8 ते 10 वर्षापासून महादेवाची रात्री 12 वाजेपासून तर सकाळी 3 वाजेपर्यंत जातून तपस्या करत होतो.
पण मग माझी खूप इच्छा व्हायची गुरु करायचे. मी खूप जणांकडे बघितलं, पण मग मला असं आतून माझं, आता गुरुजींची माझी काही तारीफ मागच्या जन्माची असेल, पण आतून मला सांगायचे की तू त्या गुरुकडे जाऊ नको. मी काही गुरूंना फोन पण केला होता की गुरुजी मला गुरु दीक्षा देतात, ते हो म्हणायचे. पण मी ऐन जायला लागलो त्या टायमाला माझं मन नाही म्हणायचं, इच्छाच नाही व्हायची. मग त्याच्यानंतर मला गुरु दीक्षा नसल्यामुळे ज्ञान काही प्राप्त झालं नव्हतं. हालाकी मला साक्षात महाकालने पण दर्शन दिलं होतं. तिथं रात्री 2 वाजता मी त्या मंदिरात पूजा करायचो. एका काळी त्या मंदिरातून मला लोकांनी जाण्याचा बंद केलं व त्या मंदिरात यायचं नाही म्हणून काही कारणास्तव. मग त्याच्यानंतर इथं कसं काय झालं श्याम देसाई गुरुजींकडे? गुरुजींचा मी अचानक मध्ये एक दिवस असंच व्हिडिओ बघितला, पण माझी इच्छा व्हायची. मग ते माझ्या सोबत आले एक जण, ते मला माध्यमातून माहिती द्यायची. मग अचानक मध्ये त्यांनी तुमचे शिष्य पवार महाराज त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, पण ते पण नाही म्हणायचे. त्यांना आता त्यांचा माझा आता कॉन्टॅक्ट नाही होता, पण माझ्यासोबत ते बाबा होते. म्हणजे इकडं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आई घेऊन आले. आणि मग ते पण नाही म्हणायचे. अगोदर त्यांचा पण खूप विरोध होता, इतका विरोध होता की ते म्हणायचे नाही, मी गुरुजींकडे घेऊन जात नाही. मग माझ्या जे मित्र होते त्यांना पैशाची थोडं, बुवा चला मी तुमचं भाडं थोडं भरतो. मग त्यांना 6,000 रुपये दिले. 6,000 रुपये दिल्याच्या नंतर मग त्यांनी 6,000 गुरु के पास आने के लिए रिश्वत 6,000 दिले. पण ते मला नंतर बोलले की बुवा तू 6,000 देतोय, ते वापस देऊ आम्ही तुम्हाला, नंतर देऊ, वापस देऊ. ठीक आहे. हा मग दिल्यानंतर त्यांना मला दोस्तों इसके पण मग त्याच्यानंतर मी गुरुकडे आले. पण मग आयुष्यामध्ये बुवा मी सगळ्यांना चॅलेंज देऊन सांगतो की बुवा आमचे जे गुरुजी एकदम म्हणजे त्यांना डायरेक्ट त्यांच्यासारखे इमानदार आणि फ्रॉड नाहीचे बुवा, खरंय. आणि मी इमानदारीने आतून सांगतो की बुवा मी भरपूर काही पिलं. 8 वर्षात 9 वर्षात काशीला पण गेलो होतो मी, सगळं पाहिलं मी. पण मग असे गुरुजी कुठंच भेटणार नाही. आणि ज्ञान देणारे आणि वास्तविक खरं सांगणारे. आणि वेळोवेळी अजून विशेष म्हटलं तर मी त्यावेळेस बी फोन केला, त्यावेळेस गुरुजींना उचलला. ठीक आहे, काही कारणास्तव पूजेला बसले असल्यामुळे मग गुरुजींना मला सांगलं की बाळा तू मेसेज टाईप करत जाय. मग मी मेसेज मध्ये माईक मधून बोलून सण गुरुजीला टाकत होतो. गुरुजी तात्काळ लगेच संध्याकाळी मेसेज मला रिप्लाय गुरुजी देत होते. आणि विशेष म्हटलं की बुवा गुरुजी म्हणजे तेवढं शिष्याला ज्ञान देईन, तेवढं शिक्षण देईन, तेवढ्या वस्तू या दिन आपल्याकडे शक्ती प्राप्त करतील, तेवढं कुठलेही महाराज, कुठलेही साधू संत, कुठलेही कोणीच करणार नाही. मी एवढंच सांगितलं होतं. आणि माझे गुरुजी मी म्हणतो मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य केलेलं असेल मी, की म्हणून या जन्मी मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी त्यांचा शिष्य होऊ शकलो. पण मग खूप काही इतकं काही ज्ञान बिंदास बाकीचे पण काही महाराष्ट्र मधले सगळे लोक येऊन गुरु दीक्षा घेऊ शकतील की नाही माझ्याकडनं? हो, मी म्हणतो कल्याण होईल की नाही त्यांचं? मला एनी टाइम बुवा समजून घ्या, महाराष्ट्रामध्ये संभाजी जिल्ह्यामध्ये मी राहत असतो. एनी टाइम मला येऊन तुम्ही सांगितलं तर मी स्वतः सुद्धा सांगेन की तुम्हाला बॉन्डवर लिहून देईन की बुवा माझे गुरुजी एकदम शिष्ट आणि एकदम सविस्त, यांच्यासारखे कोणीच नाहीये. सगळे बाहेर म्हणजे बाहेर इतके फ्रॉडगिरी चालू आहे की खूप चालू आहे की पैसे घेऊन घेतील, भेटायला म्हणजे पैसे घेऊन घेतील आणि खोटं ज्ञान देतील. हे सुद्धा मी व्हिडिओ पाहिले काही जणांचे. मी एवढं सांगू इच्छितो की बस की आमचे श्याम देसाई गुरुजी त्यांच्याकडे या, गुरु दीक्षा घ्या, ज्ञान घ्या आणि त्यांना फॉलो करा. आणि त्यांच्यासारखे या दुनियामध्ये कोणीच नाही, मी चॅलेंज देऊन सांगतो, चॅलेंज देऊन सांगतो. चला महाराष्ट्रकरांनो, तुमच्या महाराष्ट्राची एक व्यक्ती बोलायला लागले तर तिच्यावर विश्वास ठेवा. आणि 5 डिसेंबर 2025 ला गुरु दीक्षा आहे, येऊन घ्या. आता हिच्याकडे तर खजाना भरलाय अनुभवाचा, आणि सांगत जाईल तर आणि मोठा व्हिडिओ होत जाणार आहे, कारण 48 दिवसाचा अनुभव आहे मित्रांनो. काय तर पुढे अजून एक शिष्य वाट बघायला आले, त्यांचा पण अनुभव ऐकूया, त्यांचं कसं काय काय आहे काय. ओके, नाहीतर ते असंच हे करत राहणार आणि सांगत राहणार, कारण खूप प्रेम आहे गुरुच्या वर आणि अनुभव पण तसं झाले. जय मशान कालिका देवी. मेरा ऐसा अनुभव है कि मैं तो गुरुजी का बहुत पहले से सोच रहा था, लेकिन नहीं मिले थे. तो मैं काशी गया, काशी में दर्शन किया महादेव से, फिर हमको गुरुजी का प्राप्ति हुआ.
अनुभव बहुत सारा है। और पहले शुरू में जब करते करते तकलीफ होता था, लेकिन धीरे धीरे बाद में वो ठीक हो गया। और बहुत तकलीफ था, वो धीरे धीरे ठीक हो रहा है। और अच्छा अच्छा अनुभव है जो कि मैं पूरी तरह से बोल नहीं सकता, लेकिन बहुत अच्छा गुरु जी हैं। और हमारे गुरु श्रेष्ठ गुरु, ऐसा मुझको मालूम है, दुनिया को मुझको मालूम नहीं। जय मसीह। जय, शॉर्ट बट स्वीट बता दिया उन्होंने क्या। अच्छा, तो काम धंधा वगैरह कैसा चल रहा है अभी? आए अभी रूटीन पे। घर का वातावरण वगैरह सब अच्छा है? अभी सब मुझे ठीक एक है। बात बता दो, कुछ लोग बोलते हैं मेरे पीठ पीछे, या कुछ ऐसे भी लोग हैं कि मैं ऐसे लोगों को जो बताता हूँ ना, पैसा दे के बताता हूँ करके बोलते नहीं हैं। नहीं, पैसा देने के लिए इतना आज हम लोग को तकलीफ हुआ, हम लोग को जो भी है, तो हम लोग मार्गदर्शन के लिए आए। प्रैक्टिकली आप जो भी बताए हैं वो आपके दिल से बताए हो? मैंने दिल कुछ से बताए। लिख के दिया था कि ये बातें करो करके, या कुछ पैसा दिया था आप लोगों को, भाई ये आप बताओ, ये इतना पैसा ले लो और ऐसा वीडियो बनाओ करके? कभी नहीं। हाँ? क्या? क्योंकि यहाँ पे कुछ फ्रॉड ही नहीं है दोस्तों, जो है सिर्फ और सिर्फ सच्चाई बताई दी जाती है साधना सिद्धि अघोरी चैनल के ऊपर। और ज्ञान तो ये फ्री में मिलता है। जब भी ये फोन के ऊपर बातें करते हैं, फोन रिसीव करता हूँ, इनसे बातें करता हूँ, या किधर बिजी हूँ, तो मैं इनको बताता हूँ कि भाई वॉइस रिकॉर्डिंग डाल दो, छोटा मोटे प्रश्न रहते हैं तो उसका भी मैं रिप्लाई दे ही देता हूँ। लोग जो मैसेज करते हैं हाँ। उसका रिप्लाई भी मिलता है। हाँ, आज पूरे भारत देश में शिष्य हो चुके हैं, मगर किसी को मैं कोशिश करता हूँ कोई नाराज ना हो जाए करके, यहाँ तक मैं सेवाएं देता हूँ। तो दोस्तों, अगर आपको चाहिए तो इसी 5 दिसंबर 2012 को गुरु दीक्षा दे रहा हूँ, आके गुरु दीक्षा भी ले सकते हो। शक्तिपात दीक्षा चाहिए, शक्ति ट्रांसफर चाहिए तो 19 दिसंबर 2025 में दे रहा हूँ, वो भी ले सकते हो। उसके शक्ति ट्रांसफर कैसे की जाती है उसके 4 वीडियो मैंने बनाए, उसके नीचे लिंक दे दूंगा, वो देख लीजिए, पूरी तरह से संतुष्ट हो जाइए, तब आके मेरे पास गुरु दीक्षा, शक्तिपात दीक्षा, शक्ति ट्रांसफर लीजिए दोस्तों। तो मिलते हैं दोस्तों अगले वीडियो में, तब तक के लिए जय मशान कालिका देवी। जय गुरुदेव। ज़रूरी सूचना, साधना सिद्धि अघोरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है, दूसरा मेरा चैनल कोई नहीं है। और मेरे एक ही गुरु है श्री श्री मंजुनाथ पाटिल जी, वो भी कर्नाटक के आजू बाजू 100-200 किलोमीटर पे है। और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है, अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है, क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं। मेरा ही शिष्य है ये, साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं। तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए। और ये एक में ही नंबर है मेरा, इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए। जय मशान कालिका देवी।